श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की 13 मार्च गुरुवार होळी आहे पा. तर होळी येण्यापूर्वी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत पा. ह्या एक वस्तू म्हणजे पहा, मी ज्या वस्तू सांगणार आहेत तर त्या वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत. म्हणजेच होळी आहे, होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि होळीला पौर्णिमा जी असते तर त्याला होताशनी पौर्णिमाही म्हटलं जातं. तर या दिवशी आपण सगळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतात ते सर्व आपण याच्यामध्ये जाळून टाकत असतो. सगळे दुःख असू द्या किंवा म्हणजे दुःख विघ्न संकट जे काही आहे ते आपण ह्या होळीमध्ये जाळून टाकत असतो. आणि मग त्यासाठीच पहा, आपल्याला त्या अगोदरच तयारी लागायचं आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला काही ज्या वस्तू लागत नसतात, म्हणजेच पहा ज्या वस्तूंची आपल्या घरामध्ये गरज नसती आणि त्यांनी निगेटिव्हिटी वाढत असते पहा, म्हणजे राहुदोष तयार होत असतो. तर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर आता कोणत्या वस्तू आहेत, तर सर्वप्रथम पहा आपण देवघरापासून सुरुवात करूया. कारण देवघरामध्ये काही काही असे फोटो असतात की ते भंग झालेले आहेत. म्हणजेच पहा की आपण हळद लावलं, कुंकू लावलं, ते खराब झालेले आहेत, तरी पण आपण ते देवघरामध्ये ठेवतच असतो. तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये पहा स्टॉल असतं किंवा पूजा साहित्याचं दुकान असतं, तिथून तुम्ही नवीन फोटो घ्या. ज्या त्या दिवशी ते फोटो घ्या नवीन, किंवा मूर्ती जर असेल तर मग डबल कशाला फोटो. जे असे भंग म्हणजे पहा जे खराब झालेले फोटो आहेत ना, अर्थात ते आपण तरीही किंवा काही फोटो डबल असतात तरीही आपण ते फोटो ठेवलेले असतात. तर असे फोटो पण आपल्याला काय करायचे आहेत की आपल्याला ते फोटो विसर्जन करायचे आहेत पाण्यामध्ये. आणि ते फोटो किंवा नंतर आपण पहा ग्रंथ असतात, म्हणजे फार पानं फाटलेले वगैरे आहेत त्यांचे, तरी पण आपण ते ठेवलेले आहेत. तरी मग आपल्याला ते असे जे पुस्तकं असतात, म्हणजे पहा देवांचे काही त्यांचे आपलं तेच वरचं निघलेलं असतं किंवा आतले असे पान वेगवेगळे झालेले असतात, पुठ्ठा निघून गेलेला असतो, असे जे पुस्तक असतात ना ग्रंथ, तर तेही आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत पहा. असं म्हणजे जे आपल्याला त्यातून मिळायचं आहे ना, आपण पूजा केल्याने किंवा आपल्याला जे करतो, तर त्या अशा गोष्टी आपण जर आपण घरामध्ये तेच चुका करत राहिलो तर आपल्याला त्याचं पुण्य पण मिळत नाही पहा. तुम्ही नंतर नवीन ग्रंथ घ्या, नवीन पुस्तक घ्या, त्यातून तुम्ही सेवा करा. किंवा फाटलेले तुटलेले ग्रंथ आहेत किंवा ते आपण त्यांचीच पूजा करतोय असं नाही. फोटो आहेत ते खराब झालेले आहेत हळदीने कुंकाने, किंवा त्यांचे फोटोमध्ये काही आपल्याला क्रॅश झालेले आहेत, काही निघलेले आहेत, तर असे फोटो पण आपल्याला ठेवायचे नाहीत. यानंतर पहा मूर्त्या. आता मूर्त्या असतात तर डबल मूर्त्या आहेत किंवा त्या मूर्त्या खराब झालेल्या आहेत, त्यांची नक्षी गेलेली आहे, म्हणजे ते दिसत नाहीत, ओळखूही येत नाहीत, अशा काही मूर्ती असतात. तर त्यातला देव पण काढून घ्यायचा आणि त्या मूर्त्यासुद्धा आपण विसर्जन करू शकतो. मग आता हे आपण कुणाच्या तरी दारात नेऊन ठेवायचं, कोणत्या तरी झाडाच्या खाली नेऊन ठेवायचं, पिंपळाच्या याच्या त्याच्या, असं अजिबात करायचं नाही. आपले देव आहेत, त्या देवांनी आपलं आत्तापर्यंत रक्षण केलेलं आहे, त्यामुळे आपण त्या देवांचे फोटो मूर्ती काही आपण जे काढू तर त्याच्या अगोदर आपल्याला पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि मगच आपल्याला ते विसर्जन करायचे आहेत पा देव. असे काही कुठे फेकायचे कुठे ठेवायचे असं काही करायचं नाही. हे झालं देवघरामधलं. त्यानंतर पहा आपलं किचन. तर आपल्या किचनमध्ये पण पहा काही फुटलेली तुटलेली म्हणजे पहा भांडी असतात, म्हणजे स्टीलचे भांडे असतात, त्यांना चिरा गेलेले असतात, किंवा प्लॅस्टिकचे काही आपले जे वापरण्याचे फायबर वगैरे असे जे भांडे असतात ते पण असे तुटलेले असतात पहा. स्टीलचे भांड्यानंतर भरपूर असे भांडे असतात की त्यांना तडा गेलेला असतात, पण आपला त्या भांड्यांमध्ये खूप जीव गुंतलेला असतो, अडकलेला असतो, आपण ते भांडे काही केलं टाकून देत नाहीत. तर हे जे आहे ना चिरलेल्या भांड्यामध्ये खाणं, तर हे राहू दोष आपल्याला लागत असतो आणि त्यामध्ये आपण खाणं पण योग्य नसतं. म्हणजे चांगलं नाही की आपण हे चिरलेल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये खाणं. त्यामुळे आपल्याला हे किचनमधले भांडे पण आपल्याला हे तुटलेली फुटलेली वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, तेही आपल्याला टाकून द्यायचे आहेत पहा. आणि त्यानंतर इलेक्ट्रिक वस्तू असतात पहा. इलेक्ट्रिक वस्तू म्हणजेच पहा मिक्सर वगैरे, ह्या पण काही गोष्टी म्हणजे पहा असं बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू, म्हणजे तुमचा मोबाईल, म्हणजे कुठलीही वस्तू असू शकते व ती फार तुमची इस्त्री, काही जे बंद झालेलं आहे ना इलेक्ट्रिक वस्तू, त्यासुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत. ते म्हणजे तुम्ही चालू करून ठेवा, म्हणजे तुम्ही चालू करून घेतल्या तर दुकानदारांकडून जाऊन आता चालू आहेत व्यवस्थित आहेत म्हणून तुम्ही ठेवलेले आहेत, पण एकदमच बंद पडलेले आहेत त्यांचा काही उपयोग होणार नाही. घड्याळ आहेत पहा, लहान मुलांना डबल घड्याळ असतात, पहिलं खराब झालं दुसरं खराब झालं,
काही बंद पडलेले असतात तरी पण आपण आवड म्हणून किंवा आवडते म्हणून किंवा यांनी भेट दिले म्हणून ठेवलेलं असतं. तर तुम्ही ते चालू करून घ्या. सेल टाका, त्याचे सेल बदला. जर ते चालत असेल म्हणजे ते खराब जर नसेल झालेलं तर ठेवा, पण जर खराबच झालेलं असेल तर मग ते टाकून द्यायचं ना. कशाला ठेवायचं आपण अशा खराब झालेल्या वस्तू, बंद पडलेल्या वस्तू. आता इलेक्ट्रिक बंद पडलेली वस्तू कोणतीही आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही, ती चालू करून ठेवायची. घड्याळ पण बंद पडलेलं, हातातलं असो भिंतीवरचं असो कुठलंही असो, भिंतीवरचं घड्याळ बंद पडले सेल टाकून घ्या. काही खराब झाले दुरुस्ती करून घ्या, पण आपल्याला घरात बंद पडलेल्या वस्तू कोणत्याही ठेवायच्या नाहीत. इलेक्ट्रिक नाही, घड्याळही नाही, कुठल्याच वस्तू आपल्याला ठेवायच्या नाहीत, बंद पडलेल्या वस्तू. तर पहा, त्यानंतर आपण येऊया की आपण कुलूप आणि चावी. आपल्या किचन म्हणजे दरवाजे, मागो एक दरवाजा असतो, पुढे एक दरवाजा असतो आणि आपल्याला बाहेर गेट वगैरे असतं. तर हे दरवाजे आहेत यांचे कुलूप आपण व्यवस्थित ठेवतो किंवा काही मग ह्यांच्या व्यतिरिक्त आता आपल्याला जे कुलूप लागत नाहीत पण जुने कुलूप आहेत आणि त्यांच्या चाव्याच नाही आहेत किंवा काही चाव्या आहेत पण त्यांचे कुलूपच नाही आहेत, असे असतात. आता आपल्या दरवाजे किती आहेत मी सांगितलं, मागे पुढे किंवा आता बाहेर, असे आपल्याला जेवढे आवश्यक आहेत तेवढेच कुलूप ठेवायचे. त्यांच्या चाव्या आहेत तेच कुलूप ठेवायचे किंवा ज्या चाव्या आहेत तर कुलूपच नाही आणि कुलूप आहे आणि चाव्याच नाहीत तर असे आपल्याला बिना कामाचे कुलूप पण आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाहीत. पहा, बिना कामाचे कुलूप, चावी, कुलूप आपल्याला काही असेल तर ते ठेवायचं नाही आहे, आपल्याला ठेवायचंच नाही आहे. आता मी तुम्हाला अजून एक किचनमधली वस्तू सांगायची विसरले की पहा, आपल्याकडे ना कप असतो ना, कप म्हणजे त्याची दांडी जरी गेली ना फुटली ना तरी पण आपण ती कप घरामध्येच ठेवतो आणि मग तो तसंच आपण वापरतो किंवा नाही वापरला तरी पण आपण काही करतो, तो तसंच घरामध्ये ठेवून देतो. मग ह्याला त्याची गरज आहे का काही ठेवण्याची? त्यांची दांडी तुटलेली आहे, आपण वापरतो का? नाही, पण तरी पण आपण ते घरामध्ये ठेवलेलं असतं. हे किचनमधलं तर तेही नाही ठेवायचं. भांडे तर नाहीच नाही, पण हे कपबशी फुटलेली सुद्धा आपल्याला ठेवायची नाही. चिर गेलेली कपबशीला तर बऱ्याचदा चिर गेलेली असते, कपालाही गेलेली असते किंवा त्याची दांडी पण गेलेली असते तुटून, तर तसे नाही ठेवायची. आणि मिक्सरचे पण भांडे काही जे काही खराब झालेले असतील ते नीट करून आणायचे आणि मगच आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर पहा, कुलूप चावीचं झालं. कुलूप दोन्ही असेल तरच ठेवायचं, त्यातलं दोन्हीपैकी एकही नसेल तर आपल्याला ते ठेवायचंच नाही घरामध्ये. त्यानंतर पहा की चप्पल आहे ना, घरात एका माणसाला 2-2, 3-3, 4-4 चप्पला, कारण मॅचिंग चप्पल, ही चप्पल, घरातली चप्पल, बाहेरची चप्पल, अशा चप्पल असतात. आणि काही खराब झालेले असल्या तरी पण असतात, म्हणजे त्यांचे पट्टे वगैरे तुटलेले असतात किंवा त्यांचे म्हणजे अंगठा वगैरे गेलेला असतो किंवा उचकलेला असतो. आपण तो शिवून पण नाही घेत आणि तो तसेच घरामध्ये ठेवतो. म्हणजे घरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या घराच्या बाहेर तसेच खराब झालेल्या चप्पला, जुन्या चप्पला असतात, आपण वापरत नसलो तरीही त्या चप्पल असतात तिथे. आता जर वापरत नसेल तर ती चप्पल कशासाठी ठेवायची? त्या चप्पलची काय गरज आहे? जर वापरत नसेल, तुम्हाला वापरायची आहे, चांगली आहे, तर मग ती तुम्ही ठेवा. किंवा तर तीच वापरायचीच चप्पल नसेल तर कशाला ठेवायची? खराब झालेली आहे तर टाकून द्यायची. आणि जर काही तुम्हाला पट्टा निघला आहे तो बसवून घ्यायचा किंवा तो अंगठा गेला आहे तो बसवून घ्यायचा, मग वापरायची, मगच ठेवायची ती चप्पल. किंवा आता चप्पल इतकी महाग पण नाही आहे, तुम्ही एकदम साठी 200-250 रुपयांपासून चप्पल घेऊ शकता आणि वापरू शकता. चप्पल नवीन चप्पल 200-250 रुपयात घेऊन तुम्ही वापरू शकता. 1, 2, 3 म्हणजे अशा चांगल्या चप्पल असतील तरच ठेवायच्या. अशा जास्तीत जास्त चप्पला किंवा त्या खराब झाल्या तरी पण ठेवायच्या. आता मुलांच्या पण असतात किंवा आपल्या म्हणजे घरामध्ये बरेच जेवढे माणसं आहेत तेवढ्यांना 2-2, 3-3 चप्पल ही असते. मग त्यातली खराब झालेली चप्पल आहे ती कशाला ठेवायची? आपण ती खराब झालेली चप्पल आपण व्यवस्थित करण्यासारखी असेल तर करून घ्यायची. आणि जर त्याला काहीच होत नसेल तर ती चप्पल कशासाठी ठेवायची? आपण ढीग घालून कशाला ठेवायचा? पालथ्या पडतात कधी त्या मुलांनी इकडं तिकडं पडून जातात, मग त्यामुळे आपण ते चप्पला ठेवायच्याच नाहीत. पहा, त्यामुळं चप्पल पण आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे. आता कोणी घरात ठेवतं, आपण तर बाहेरच ठेवतो, पण काही ठिकाणी चप्पल ही घराच्या आत घेतली जाते, म्हणजे घ्यावंच लागते, जागा पुरी असते. म्हणजे शहर ठिकाणी आपण ती चप्पल घराच्या बाहेर नाही ठेवत, आतच ठेवतो. तर आपल्याला ती चप्पल घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. आणि जे बाहेर ठेवतात त्यांनी पण ज्या चप्पल खराब झालेल्या आहेत, वापरात नाही आहेत, आपऱ्या पडल्यात, त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत, घराच्या बाहेर ठेवायचं नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी देवघरापासून सुरुवात केली होती. आपल्याला देवघरातल्या वस्तू झाल्या, किचनच्याही वस्तू झाल्या, बंद पडलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या कुठल्याच वस्तू आपल्याला घरात ठेवायच्या नाहीत, वापरायच्या नाहीत. त्याने आपल्याला राहूदोष लागतो आणि मग राहूदोष आपल्याला लागला की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत राहतात. त्यामुळं आपल्याला आपलं सगळं दुःख, आपल्याला सगळं या होताशनी होळीच्या वेळेस म्हणजे होताशनी पौर्णिमेच्या वेळेस सगळं आपल्याला जाळून टाकायचं आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला दुःख किंवा कोणताही दोष आपल्याला राहू द्यायचा नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्या वस्तू या मी सांगितलेल्या घराच्या बाहेर फेकायच्या आहेत. इलेक्ट्रिक वस्तू बंद पडलेल्याही आपल्याला ठेवायच्या नाहीत, चालू करून घ्यायच्या. किंवा आपल्याला हे घड्याळ वगैरे पण ठेवायचं नाही आहे. आणि बिना कुलपाची चावी ठेवायची, म्हणजे बिना कुलपाची चावी घरात ठेवायची
आणि परत आपण अजून कुलूप आहे चावी नाही अशा वस्तू ठेवायच्याच नाहीत. दोन्ही असेल तरच आपल्याला ठेवायचं. बिना कुलपाची चावी घरात नको किंवा कुलूप आहे चावी नाही असं पण घरामध्ये नको. त्यानंतर तुटलेल्या चपला आहेत, खराब झाल्यात, जुन्या झाल्यात तरी आपण त्या ठेवल्यात. आपल्याला वापरायच्या नाहीत तरी पण आपण ठेवल्यात. अशा चपला पण ठेवायच्या नाहीत, त्या पण आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.